काय म्हणली होती मला तू? आवर म्हणलं. काय म्हणली? आवर. तो आर्यन गुले गुले ऐकर नाही. गुड मॉर्निंग. आता माझे 8:15 झालेत. तर मी आलोय भावाला सोडवायला. झेड कॉर्नरला आलोय. मम्मी पण आहे माझ्यासोबत. पण मम्मी गेली त्याला सोडवायला. मी थांबलो इथं रोडला. मम्मीला म्हणलं त्याला सोडू दे. आता बघा पुढं कमी. इथून मग डायरेक्ट घरी जाणार आहे. घरी गेल्यानंतर मग आता पारूसची मी आज आंघोळ पण नाही केलेली. पहिले आंघोळ करणार, त्याच्यानंतर सोयाबीन कपडे बिपडे घालून कॉलेजला जाणार. तर बघा पुढं. चॅनलला सबस्क्राईब करा. असे इंटरेस्टिंग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत आता बाय. तर बघा पुढच्या शॉर्टमध्ये मी काय काय करतोय. तोपर्यंत बाय. तर गाईस फायनली आलोय घरी. थंडी लय वाजती इथं घरी. खिडकी वगैरे लावून बसलोय मी. तर बघा पुढं. थोडं झोपतो तोपर्यंत काय. आंघोळ करून आलोय मी बाहेर. आता सोबत येऊन थांबलाय कवच खाली. त्याला म्हणलेलं 10 वाजते तरी येऊन थांबलाय तो खाली. त्याशी आवरतोय. बघा पुढे तुम्ही. प्लस 11 वाजताय. तो आला इथे 9:30ला. होळी घालायची. मला लई थंडी वाजते. तर आता चाललोय जेवण करायचे. नाश्ता वगैरे. हा थांब. आता मी जरा भांग पाडतो. बघा पुढे. बोललीच येत केस. भांग पण पाडून झालंय. काय म्हणली होती मला तू? आवर म्हणलं. काय म्हणली? आवर. सोडून थांबलाय खाली. कॉलेज मधलं दाखवतो जरा जमलं तर. आता मोबाईल ठेवतो मी. दिसते शूज घालतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. माझ्या मित्राची इंस्टा ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सोमची अथर्वची देतो. अथर्वची पण देतो. सारा कालचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा. चाललंय मी. मम्मी ए जा कमी. आज केस कशी बसलेत मला सांग कमेंट मध्ये.
मला तर वाटतंय चांगली बसते तुम्ही सांगा. तारू आई इथंच थांबायचं. हा 4 तास 1 तास झाला खाली होतो त्याला विचार किंवा अर्धा तास पहिला अर्धा तास झाला त्याला मी 1 तास झाला मागे. गाईस मला थोडा उशीर झाला यायला. ह्याची चुकी तुझी चुकी आहे. तू तू आलाय 9:30 वाजता. मी 9:30 वाजता तू काय बोलला फोन तू काय बोलला 10 वाजता ये हा क्लास. मी किती वाजता निघणार मग 9:30 निघ. तर गाईज मी याला रात्री फोन केलता. तर हा म्हणला क्लास कितीला आहे. त्याला म्हणलो अरे 10 वाजता ये मग जाऊ आपण. तर याला ऐकू गेले 10 वाजता क्लास आहे. दाखव. तर आता जातो मी उशीर होतोय मला. आता बाय मी कॉलेजमध्ये दाखवतो ब्रेक मध्ये तोपर्यंत बाय. तर हाय गाईज बसले कॉलेजमध्ये. आता एक लेक्चर झाले कॉलेजचं. मॅडम गेली म्हणून फोन घेतला आणि काढतोय आता व्हिडिओ. तर आता बघा पुढं आम्ही क्लासचा व्ह्यू दाखवतो. 2 मिनिटं थांबा. तर गाईज बघा आमच्या कॉलेजचा व्ह्यू असा आहे. इथं बोर्ड आहे खिडकी आहे. खिडकीतून मॅम बघते आम्हाला. आता अभ्यास करतोय आम्ही. सोम पण करतोय अभ्यास इकडं. हाय कर आमचा गुले आर्यन गुले मित्र आहे. सगळे आपले इथं मित्र बसलेत. हा पण मित्रच आहे. बघा पुढं आता कॉलेजमध्ये बसले आणि सोम तू काय बोलतोय का काय ना बाबा चला पुढे. आता ब्रेक मध्ये परत दाखवतो तुम्हाला मी तोपर्यंत बाय. तर हाय गाईस आमचा क्लास झालाय चेंज. आता मग तिकडे होतो 314 मध्ये आता 318 मध्ये झाले. कंबाईन झालाय क्लास. तर आता बघा पुढे आम्ही क्लास दाखवतो आपण. तर गाईज बघा हा क्लास आहे आमचा. लेकिन 1 सेकंड. तर गाईज बघा हा क्लास आहे आमचा. आधी होता तिकडं चेंज. फुले बसले सगळे कपडे आपले बसले इथं चौकामध्ये बसले. बाहेर जायचं होतं मला. कुठल्या गावात चाललोय. चौकात बसले. पप्पा येत मागून यायला केशवनगरचं चौक किलोमीटर वस्तीवरचा. ट्रॅफिक पोलीस बसले. आज तरी गर्दी कमी आहे. दररोज लय गर्दी असते. तर गाईस तुम्ही कॉलेजमधला व्ह्यू बघितला असेल कसा होता व्ह्यू काय. तर आमचा क्लास चेंज झाला कारण की ते काय माहिती काय कारण होतं सांगितलं नाही सरांनी आम्हाला. ते बस इकडे बसलो आम्ही. जायचं होतं मंदिरात. मित्र अथर्व म्हणला नको जायला आज. जाऊ दे मला पण कंटाळा आलता जायला. आज आजारी पडलो होतो. कॉलेजवरून आलो डायरेक्ट झोपून गेलो मी. त्यामुळं काय आज घरातलं एवढं काय काढलं नाही मी. आता बघा पुढं मी चाललोय पायदन. आता दाखवतो मी रोडचा व्ह्यू. बघा तोपर्यंत बाय. तर गाईस आमचे बटाटे घेऊन झाले. पप्पा तिथं पेमेंट करते. आले बटाटे घेऊन इकडं गाडी कशी. आता बघा पुढं पेमेंट करते पप्पा. इथून बटाटे घेतले. रक्केने आलो इकडं. बघा पिशवी लावली. झाले वाटतं पेमेंट. काही सक्सेसफुली पेमेंट झाले. आता बघा पुढे मी दाखवतो. बघू शकत आहे आम्ही आलो कवडे रोडला. आता वंडव्याचं भाजी घेऊन घरी दिली आम्ही. तर आले मावशीकडं. जरा काम होतं मावशीकडं पण आले. तर आता बघा पुढं सोबत आलोय मी.
घर आहे. बघा पुढे आम्ही काम चालू आता परत चालू आता चालू करत घरी हडपसर मार्ग. बघा पुढं काहीच थंडी पडली. उडी घातली तरी मला थंडी लागते. तर माझा आवाज कसा येतोय ते मला सांगा ब्लॉगमध्ये. माईक घ्यायचा प्लॅन चालू आहे माझा. काय आवश्यकता असली तर सांगा मला कमेंटमध्ये, मी तसं करतो. बघा पुढं ओलावाले घरी. आम्ही आमच्या इथं कॉलेज पाशीच आहे. हडपसरला जरा भाजी बिजी घेतली, चाललोय घरी. आता इथून डायरेक्ट टिंबे रोडला जाणार आहे. त्यांना माहित नाही टिंबे रोड पुढे. त्यांनी माझ्या आधीची ब्लॉग बघा, त्यांना त्याच्यामध्ये सांगितलंय मी. शेकोटी पेटवलेली आपण आता संध्याकाळी पेटवणार आहे. म्हणजे जरा व्हिडिओ टाकू नको चाललंय माझं. बघू जर का शॉर्ट भेटले चांगले तर टाकतो, नाही भेटले काही तेवढंच लावतो. आपले ट्रॅफिक झाले. मागच्या ब्लॉगला तुमचा सपोर्ट चांगला भेटलाय मला. या ब्लॉगला पण सपोर्ट द्या. मी जिथून कपडे घेतो ते माझं इथं हे दुकान आहे माझं, ते छत्रपती. हे काही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, जस्ट दाखवते तुम्हाला मी कुठून कपडे घेतो. थंडी वाढली, दुःख झाले सगळीकडे. मोबाईलचा ब्राईटनेस डाऊन केला, बॅटरी आहे उतरते. आलो जायचं रोडला आम्ही. रात्रीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला. बघा काय तिथला व्ह्यू कसा आहे सांगा कमेंट मध्ये. इथला आता फाउंटन चालू केलाय. बघा गाईस कसा व्ह्यू आलाय. सकाळचं काय एवढं खास दिसत नाही, संध्याकाळचं चांगलं दिसतंय ते. आता इथून जागा डायरेक्ट घरी. जाताना गेलो तो मुंडव्यातून. इथं बघा आम्ही पुणेकर लिहिले, आम्ही रिअल पुणेकरच आहे. जाताना गेलं तर आपलं मुंडव्यावरून, तिकडून जाताना ट्रॅफिक लागलं. येताना पण आलं हडपसरमधून. हडपसरला पण काम होतं आमचं. भाजी बिजी घ्यायची होती. आजीची औषधी गोळ्या पण घ्यायच्या होत्या. सकाळपेक्षा संध्याकाळी ब्लॉगिंगला मजा येते. सकाळी काही एवढं खास वाटत नाही काढायला. तर काय आपले 52 सबस्क्रायबर झाले. तर तुम्ही असंच सपोर्ट द्या, म्हणजे आपण वाढू अजून सबस्क्रायबर. चांगले घर तिथलं.
आनंद घ्या, मजा लुटा. असा मोसम परत मिळत नाही. मला नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज मिळू दे, तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज पाहायला मिळू दे आणि त्याच्याकडनं चांगले चांगले इन्स्पायरिंग व्हिडिओज तुम्हाला मिळावेत अशा अपेक्षा. बघा गाईस पुढं गाईस इथला बघा रात्रीचा व्ह्यू कसा आहे घरातला. डाऊन आला कसा आहे रात्रीचा व्ह्यू आहे गाईस कमेंटमध्ये सांगा. गाईस आता बघू मंदिरात जाऊ तिथलं टाकतो शॉर्ट 2-3 बघा पुढे कट करतो. लय मोठी झाली व्हिडिओ. आता बघा पुढं तोपर्यंत बाय. मारुतीचं मंदिर आता बघा. भजन चालू आहे. मारुतीची मूर्ती तुम्ही बघितली असेल कशी आहे मला कमेंटमध्ये सांगा. पूर्ण चांदीची आहे ती. हे मंदिर 7:30 नळीवरती आहे. आम्ही दर शनिवारला येतो. पप्पांनी पण टाळ घातले.
आपण कंटिन्यू जर केलं ना, दर शनिवारी झाले लय वेळा शिकू आपण टाळ वाजवायला. मग आता ते मला ते सुरुवातीला नाही जमलं, त्याच्या हाताकडे बघितलं, मित्र आहे ना माझा, त्याच्या हाताकडे बघितलं ते टाळ कसा वाजवतो. तीन ताल पकडले मी त्याचे. पण त्याच्यात पण आहे ना, चुकून जरी आपला एखादा जरी फाटका चुकला ना त्याच्यात तरी लगेच क्लिक होतं की आपलं चुकल्यावर काही प्रसन्न वाटतं. असं दर शनिवारी यायला पाहिजे. दर शनिवारी सवय पाडून घेतलं चांगलं आहे. दर शनिवारी यायचं, एक का व्हायला पण भजन ऐकायचं, कळू अगर न कळू, ते आवाज कानावरती पडला ना तुझं मनाची या भजन वगैरे ऐकलं, मंदिरात आलं ना तर निगेटिव्हिटी कमी होती. गाईस तुम्ही ऐकलं का? पप्पा काय म्हणले, तुम्ही पण जात जावा मंदिरामध्ये. त्याच्या मागं पण खूप मोठं शास्त्र आहे. घंटी वाजणं, भजन ऐकणं किंवा ते कानात वाजवतात, त्याच्यात पण खूप मोठं शास्त्र आहे. त्याच्यापासून खूप मोठी ताकद मिळतात. निगेटिव्हिटी म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह होता, पॉझिटिव्ह झाल्यानंतर तुमची अडकलेली कामं निघतात. गाईज आम्ही आलो, गेट उघडले आता. काय तर लय गर्दी लागली असते आम्हाला. अजून आहेच गर्दी म्हणा तशी. तुला कसा वाटला एक्सपिरियन्स? दरवेळेस येतोय का? दरवेळेस चालू असतं चांगला. लय आवड. गाईज कमेंट मध्ये सांगा कसं होतं भजन आणि मंदिर. मी अजून हे ब्लॉग मध्ये टाकलं नव्हतं मंदिर, ते महादेवाचं टाकलेलं मंदिर. हे पण बघा आता कसं वाटतं तुम्हाला मंदिर. तारीख फिक्स झाली माझ्या लागते जाणार आहे. ब्लॉग टाकतो जरा मोठा ब्लॉग असणार सगळं कवर करावं लागलं. नक्की बघा काय काय त्याच्यामध्ये कोण कोण असणार माझे जवळ आले. आता आपला सापाचा एरिया आलाय. तर गाईज आज तो सापाचा एरिया, तिथं आम्हाला साप दिसलेला. तर फायनली गाईज आम्ही आलो आता गल्लीमध्ये आमच्या. तसं ते बांधकाम चालू आहे. आले गिटू काढतो.
आमच्या पार्क पहिले अंधार असतो. जातो वरती, थंडी वाजते मला. मला पुढे तुम्ही केस वापस झालेत. आज आहे ना दिवशी कोटी पॅट आजीला याच्यात औषध मार पप्पा. मी चाललो वरती माझ्या घरात. थंडी जायचं मला, थंडी आहे. हे बघा आमचं माकड कसे, माझं माकड. मम्मी काय करते बघू. मम्मी जरा हिटर ऑन कर ग, मला थंडी वाजायला लागली. पटके कर. मंदिरात गेलो होते का पप्पाची टाळ वाजत होते. पप्पाची टाळ वाजत होते मंदिरामध्ये. आपल्या घरी आहेत आम्ही. बंद करतो, जरा गरम होतो मी.